पूर्वी तो भारताचाच भाग होता नाही का. तर ती Yes. सीमा धगधगती ठेवण्यामध्ये मला असं वाटतं बाकीचे पण इंटरेस्ट, बाकीच्यांचे सुद्धा इंटरेस्ट असतील ना, कारण शेवटी तुम्हाला आर्म्स ॲम्युनिशन्स दोन्हीकडे पुरवायचेत. हां, हे फार छान प्रश्न आहे. हे एक इंडस्ट्री आहे, तुम्हाला बोललो मी. हे इंडस्ट्री आहे ॲट द लोअर लेवल, छोट्या लेवलवरती जे अपर ग्राउंड वर्क काम करतात लोक, त्यांना थ्रू पाकिस्तान येतात. ॲट द इंटरनॅशनल लेवल आता हे जे इश्यू अलाइव ठेवायचं असेल तर मे बी वी कॅन पॉईंट सम थिंग टुवर्ड्स US. म्हणजे त्यांचं एक ब्लॉक होतं बिकॉज USला पाकिस्तान सपोर्ट करत होता, अमेरिका पाकिस्तानला सपोर्ट करत होता आणि आपल्याला रशिया करत होता 1917 वॉरमध्ये. तर ते ब्लॉक आहेत, बट त्यापेक्षाही जास्त पाकिस्तानचा एक क्लिअर कट एम आहे. तुम्ही बघा 1989मध्ये रशियन्स वेंट आउट ऑफ फ्रॉम अफगाणिस्तान. 79ला रशियन्स अफगाणिस्तानमध्ये आले होते. 89ला त्यांना बाहेर काढण्यासाठी कोण मदत केली होती? पाकिस्ताननी अमेरिकेची मदत केली होती. अमेरिकेची मदत केल्यानंतर त्यांनी हे लढाई तिथे जे तालिबानची लढाई स्टार्ट केली होती, त्यांनी रशियन्सला बाहेर काढलं. आणि ते जे तालिबान फायटर्स होते, जे जे जिहादिस्ट फोर्सेस ट्रेंड होते, त्यांना कुठं वापरायचं? 1989ला त्या फोर्सेसना भारताच्या विरुद्ध त्यांनी वापरायचं स्टार्ट केलं होतं. कारण की दॅट आर ट्रेंड मॅन पॉवर आहे आणि हायली मोटिवेटेड. आणि मोटिवेटेड म्हणजे कसं आहे ते, दे आर ऑल रिलिजियसली मोटिवेटेड. तर त्या लोकांना कुठं वापरायचं? त्या लोकांना काश्मीरमध्ये वापरायचं. म्हणजे हे तालिबानचे जे ट्रेंड आहेत, तालिबानचे लढायला ट्रेंड, ते पाकिस्तानी भारताविरुद्ध वापरले. येस. आणि अजूनही चालू आहे. नाही, आता नाही आहे, आता नाही आहे, पण तेव्हा 89चं बोलतो मी. 89, 90sमध्ये आणि 90s नंतर 99मध्ये स्पेशली कारगिल नंतर त्यांनी लोकल, कारण की 98पर्यंत 96पर्यंत जे काश्मीरी मुवमेंट होतं ते बिलकुल डाय डाऊन झालं होतं. बिकॉज काश्मीरी मुवमेंटमध्ये ॲक्च्युली दम नव्हता, कारण की दिट वॉज नॉट अ पीपल्स मुवमेंट. ते लोकांचं मुवमेंट नव्हतंच. त्यांना फक्त रिलिजियस नावावरती त्यांना मोटिवेट करून काश्मीरी लोकांना एक इंडिपेंडंट स्टेट आपण स्टॅब्लिश करूया असं म्हणून पाकिस्तानी त्यांना स्वप्न दाखलं होतं. चिथावलं जायचे. हां, पण ते पाकिस्तान नंतर त्या लोकांना लक्षात आलं, काश्मीर लोकांना, की हे खोटं बोलतात पाकिस्तानी. आणि त्यांना एम होतं की पूर्णच्या पूर्ण काश्मीर पाकिस्तानसोबत जोडायचं आहे. हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी भरपूर लोकांनी हत्यार आत्मसमर्पण करून हत्यार आम्हाला आर्मीला सरेंडर केले. भरपूर काश्मीरी आहेत असे ज्यांनी सरेंडर करून ते नॉर्मल एक्स मिलिटंट म्हणून तिथं आम्हाला मदत करायची इंडियन आर्मीला. असे पण आहेत लोक तिथं. त्यांच्या लक्षात आल्यानंतर पाकिस्तानची स्ट्रॅटेजी फक्त धर्माला सुरुवातीला मोटिवेट करता येतो, पण शेवटी पॉलिटिकल एम काय आहे हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हे सोडलं. 99ला मग त्यांनी काय केलं, जैश ए मोहम्मद, लष्करी तैयबा हे जे मोठे मोठे संस्था स्वतःची स्टार्ट केली पाकिस्तानने. कारण काश्मीरी लोक सपोर्ट करत नव्हते, काश्मीरी फायटर लढत नव्हते. मग त्यांना स्वतःची एक इंडिपेंडंट ऑर्गनायझेशन पाहिजे होती आणि त्यांनी ते तिथं तयार केली पाकिस्तानमध्ये आणि हे इंडियामध्ये पाठवलं. तुम्हाला आठवत असेल 2001मध्ये पार्लमेंटवरती अटॅक झाला होता. हो, तीच जैशचे लोक होते. आणि त्याच काळी मी तिथं काश्मीरला होतो. काश्मीरमध्ये भरपूर आतंकवादी होतं तेव्हा. 99 नंतर त्यांनी हार खाल्ल्यामुळं, त्यांनी हारल्यामुळे त्यांचं एम होतं की आता कसंही करून इंडियाला तोडायचं आहे, इंडियावरती अटॅक जास्त करायचं आहे. म्हणून 2001 ते 2004 ह्या काळीमध्ये तुम्ही न्यूजपेपर तुम्ही पहा, जुने न्यूजपेपर इंटरनेट गुगल करून पहा, मॅक्सिमम अटॅक्स आहेत. एव्हरी डे कुठं ना कुठं अटॅक व्हायचा, कुठं कॉन्वॉयवरती अटॅक व्हायचा, कुठं मिलिटरी पोस्टवरती सिव्हिलियन लोकांना मारायचे. अटॅक म्हणजे कसा करायचे ते? अटॅक म्हणजे एकतर व्हायलन्स कशामुळे करतात? टेररिझम काय आहे बेसिकली? टेररिझम इज बेसिकली टू क्रिएट व्हायलन्स अँड दॅट फिअर सायकोसिस अमॉंग दी लोकल्स, अमॉंग दी सिव्हिलियन्स, अमॉंग दी पब्लिक. नाही म्हणजे बॉम्ब टाकायचे का, खुलेआम फायरिंग करायचे? असं जसं तुम्ही ID लावायचे. आता आमची कॉन्वॉय ज्याचे इंडियन आर्मीचे कॉन्वॉय मुवमेंट करतात एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती, आम्हाला रसद पुरवतात आमच्या पोस्टसाठी. मग ते काय करायचं, कॉन्वॉयच्या खाली हळूच एखाद्या पुलाच्या खाली त्यांनी ID ठेवायचे, इम्प्रोवाइज डिव्हाइस ID असतो, त्याच्यामुळे ठेवून ते उडवायचे रिमोट. पण त्यांना कसं कळायचं की ही मुवमेंट या दिवशी आहे? कळतं. हां, तेच तर आहे. ते ऑब्झर्व करतात ना, त्यांना इन्फॉर्मेशन कुठून मिळते. लढाई म्हणजे कसं, आता कारगिलमध्ये तुम्हाला माहिती आहे की समोर डोंगरावरती किंवा कारगिलच्या हाईट्सवरती तुम्हाला माहिती दुश्मन आहे आणि तुम्हाला टार्गेट आहे, तिथं तुम्ही जाऊन लढू शकता दुश्मनासाठी. इथं कसं करणार तुम्ही? यू डोंट नो द एनिमी. तुमचा एनिमी लोकांमध्येच आहे आणि
त्यातनं ते इन्फॉर्मेशन त्याला घेत असतात आणि त्यांना सपोर्ट करणारे लोक जे असतात ते त्याला इन्फॉर्मेशन देतात की ह्या वेळेस कॉन्वॉय स्टार्ट करतो, ह्या वेळेस कॉन्वॉय जातो, ह्यावेळेस आर्मीची मुवमेंट होत असते. कारण की द वॉर इज अबाउट व्हिजिबल अँड इनव्हिजिबल, दृश्य आणि अदृश्याची लढाई आहे. आर्मी तुम्हाला युनिफॉर्ममध्ये सगळीकडे दिसते आणि ते तुम्हाला दिसत नाहीत. तर तुम्हाला सांगितलं ना, माझे चॅलेंज तेच होतं, इन्फॉर्मेशन फाइंडिंग, द टार्गेट फाइंडिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्यामुळे मी जेव्हा पोस्टिंग गेलो होतो 22-23 वर्षावेळेस, त्यावेळेस मला सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट माझा चॅलेंज होता की हाऊ टू फाइंड अँड ट्रॅक डाऊन टेररिस्ट. लोकल्स तुम्हाला कोणी मदत करत नाहीत, कारण की त्यांना फार प्रेशर आहे. कोणी त्यांना मदत केलं तर त्यांना मारलं जाणार, आतंकवादी त्यांना मारणार. आणि जर ते आतंकवादी मदत केलं तर आम्ही काय करणार, आम्ही त्यांना फक्त अरेस्ट करणार, पोलीस स्टेशनमध्ये टाकणार, पोलीस स्टेशनमध्ये 2 दिवसात ते परत येणार. तर पोलीस पण त्यांना मिळालेले, पोलीस नाही मिळालेले, पण पोलीस लोकल असल्यामुळे त्यांच्यावर प्रेशर असतं. लोकल असतं ना पोलीस. पण मग तुमच्या जीवाला धोका आहेच की, कारण तुम्ही त्या लोकांमध्ये मिसळणार ना. हां, आणि कसं असतं आता, जसं फार उदाहरण, माझी पोस्ट गावाच्या बाहेर असते. आता माझ्याकडे 25 गावं होते, छोट्याशा टेकडीवरती माझी पोस्ट होती. पोस्टवरनं मी काय करायचो मग, ही चॅलेंज असल्यामुळे फर्स्ट चॅलेंज होती इन्फॉर्मेशन, सेकंड चॅलेंज होती त्यांचं टॅक्टिक्स, ते कसं लढतात हे माहीत पाहिजे. आणि थर्ड चॅलेंज होती की त्यांचं टायमिंग काय असायचं, कधी येतात कधी जातात हे आपल्याला कळलं पाहिजे, आणि कुठले ऑर्गनायझेशन तिथे काम करतात त्या एरियामध्ये. आणि फोर्थ वॉज बेसिकली तिथं गावात कोण सपोर्ट करतं, हू आर द इन्फॉर्मर्स. आणि त्यामुळं मला पहिलं चॅलेंज होतं की इन्फॉर्मर डेव्हलप करायचे होते मला. त्यामुळं मी हळूहळू तिथे गावाच्या लोकांना भेटायचो, कधी स्कूलमध्ये जायचो, क्रिकेट खेळायचो, आणि कोणी लोक पाणी भरत असायचे तेव्हा मी तिथं चालत जायचो, पाण्याबद्दल विचारायचो, तुम्हाला प्रॉब्लेम आहे का. मग त्यांना तिथं पाण्याचा प्रॉब्लेम होता म्हणून मी DC-ला जाऊन डिस्ट्रिक्ट कलेक्टरला जाऊन भेटायचो, मी सांगायचो तिथे गावात लोकांना पाणी आहे, छोटे मोठे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असायचो मी. मग त्यामुळे त्यांच्यामध्ये एक ट्रस्ट झाला माझ्याबद्दल, आणि त्यांनी हळूहळू लोक मला इन्फॉर्मेशन द्यायला लागले. पण रिअल टाईम इन्फॉर्मेशन देत नव्हते मला. ते सांगले की सर आज कोक्रोसा गावात आले होते आणि काल ते तिकडे गेले आहेत. जनरल इन्फॉर्मेशन देणार, जनरल की कसं मुवमेंट व्हायला लागले. आणि सेकंड गोष्ट माझ्याकडे काय होती इन्फॉर्मेशन घेण्यासाठी, वॉज रेडिओ सिग्नेचर्स. जसं आज तुमच्याकडे डिजिटल सिग्नेचर असतात, तुम्ही व्हॉट्सअपवर कळतं कोण कोणाला बोलते, काय ट्रॅक करता. आमच्याकडे रेडिओ सिग्नल असायचे. आता मध्ये रेडिओ वापरतात, आणि रेडिओवरती कुठली रेडिओ फ्रिक्वेन्सी असायची ती, आणि त्या रेडिओ फ्रिक्वेन्सी आम्ही ट्रॅक डाऊन करायचो की हा रेडिओ फ्रिक्वेन्सी कोण बोलतोय, कुठं बोलतोय. तर मला एक इन्फॉर्मेशन लोकांकडनं यायची, जनरल इन्फॉर्मेशन की आज ह्या ग्रुप ह्या गावातनं त्या गावात गेलेला आहे, प्लेस A टू प्लेस B. आणि ते म्हणजे रेडिओ ट्रान्समीटर्स वापरायचे. हां, ते रेडिओ वापरायचे ना, आता मध्ये रेडिओ वापरतात. मग ते रेडिओवरती आम्ही काय करायचो, आम्ही त्याला इंटरसेप्ट करायचो. मग इंटरसेप्ट करून आम्हाला कळायचं की ह्या गावात आणि त्या गावात कुठल्या गावात मुवमेंट आहे, की ज्या लोकांनी आम्हाला सांगितले ग्राउंडवरती, जमिनीवरती जे लोक आम्हाला भेटतात, कधी चालत समजा आम्ही गावातनं चाललो आहे, हळूच दुकानवाला सांगणार की सर आज त्या गावात होते. मग ते आम्हाला कळालं, आणि रेडिओवरती आम्ही काय करणार, रेडिओवरती मी मॅच करायचा प्रयत्न करणार की यस ते जे लोक होते आज गावात होते का नाही. मग ते आम्हाला जनरली कळायचे त्यांची मुवमेंट काय आहे. तरी पण मला पिन पॉईंट इन्फॉर्मेशन नसायची. पिन पॉईंट इन्फॉर्मेशन असल्यानंतरच तेव्हा तुम्ही त्यांच्यावर अटॅक करू शकता. स्लोली माझा एक लोकांचा सहभाग वाढला, तिथं माझी इन्फॉर्मेशन नेटवर्क वाढली, आणि त्याच असंच इन्फॉर्मेशन नेटवर्कमध्ये की मी मदत करायचो लोकांना. लहान मुलांना मी खेळायचो, त्यांच्या स्कूलमध्ये जायचो. मग त्यांना लोकांना, लहान मुलांना एक युनिफॉर्म फार आवडायचा. पण त्या सगळ्यांना माहिती होतं की तुम्ही आर्मीचे आहात. येस, आर्मीचे. आम्ही ओपनली युनिफॉर्ममध्ये प्रॉपर आम्ही जेव्हा जायचो, गस्त करण्यासाठी जायचो, पेट्रोलिंग करायचो. पेट्रोलिंग करायसाठी एका गावातून दुसऱ्या गावात जायचो, कारण की मला ते पूर्ण एरिया छानून घ्यायचा होता. चॅलेंज एक इन्फॉर्मेशन चॅलेंज झाली, दुसरी चॅलेंज झाली माझा तिथलं एरिया समजून घ्यायची, आणि तिसरी चॅलेंज झाली त्यांची टॅक्टिक्स, आणि कोण ग्रुपमध्ये आहेत आणि कोण लीडर आहेत. हे 3 मेन चॅलेंजेस होते. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.